करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस. का उत्तमाचा दिवस दिलेला आहे? कारण हा महिना प्रत्यक्षात जर पाहायला गेलं, ज्याप्रमाणे आपल्याकडून होणारी भक्ती, कारण मार्गशीर्ष महिना, जर आपल्याकडून भक्ती होत असेल तर वर्षभरातून फक्त 2 महिने आपल्याकडून भक्ती होत असते. एक म्हणजे श्रावण महिना आणि दुसरं म्हणजे मार्गशीर्ष महिना. विचार जर केला, आजचा दिवस का महत्त्वाचा, आजचा महिना का महत्त्वाचा? ज्याप्रमाणे आपण भक्ती करत असतो, भक्ती करत असताना प्रत्यक्षात आपण संकल्प करत असतो. काय संकल्प करत असतो? कोणासाठी संकल्प करत असतो? ते फक्त आपल्यालाच माहीत असतं. आपण जे काही करणार आहोत ते आपण कोणालाही सांगत नाही. का सांगत सुटतो? नाही ना. म्हणजे समर्थ म्हणाले, आधी केले मग सांगितले. या दृष्टिकोनातून आपल्याला उभं राहायचं. मग मार्गशीर्ष महिना आहे. आता मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार येणार आहे. मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? आपण केलेली भक्ती परमेश्वराचरणी नक्की पोहोचली आहे का? हे कसं पाहायचं? ज्याप्रमाणे आपण जेवण केलेलं आहे, बघा भाग कसा दिलेला आहे. आपण उपासना करतो, भक्ती करतो, बघा नामस्मरण करतो, अध्याय वाचतो, पोथी वाचतो, पण त्याचप्रमाणे आपण केलेली भक्ती परमेश्वराचरणी पोहोचली आहे का, हे आपण कधी पाहिलं का? याची कधी तपासणी केली का? तर नक्कीच आपण पाहिलं पाहिजे. कारण प्रत्यक्ष समर्थ म्हणाले, अनुभवासी ये प्रत्यक्ष. आता अनुभव आला पाहिजे, अनुभव घेतला पाहिजे. कारण आपण ऐकत राहतो आणि या कानाने ऐकतो, त्या कानाने सोडून देतो. मग आपण विचार केलो, अरे मी सुद्धा मार्गशीर्ष महिना संपूर्णपणे भक्ती केली. श्रावण महिना होता, त्यामध्ये सुद्धा काय केलं? भक्ती केली, उपासना केली, देवाचं नामस्मरण केलं. मग माझ्या वाटेला का असं अपयश आलेलं आहे? माझ्याच वाटेला का असा प्रसंग उद्भवलेला आहे? मग मी केलेली भक्ती देवाचरणी पोहोचली आहे का? बघा, प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना, आपल्या मनामध्ये अनेक प्रश्न असतात. त्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला शोधावं लागेल. कारण जन्माला येताना आपण एकटेच आलो. सोबत कोण आले का? विचार करा. सोबत जर आले असाल तर नमस्कार आहे, बरोबर की नाही? आपल्याला कळलं सुद्धा नाही आहे आपण या पृथ्वी तलावर आलेलो आहोत. ज्यावेळी आपल्याला कळालं त्यावेळी आपण रडत आलो, बाकीचे हसत होते. आता आपल्याला जायचं आहे, हसतमुखाने जायचं आहे, बाकीचे रडत बसतील. का भाग द्यावा लागला? कारण उत्तमाचा महिना आहे, मार्गशीर्ष महिना, शेवटचा गुरुवार. ज्याप्रमाणे बघा, महिला वर्गसुद्धा गुरुवार पूजन करत असतात. कशासाठी करत असतात? का करत असतात? हे सुद्धा आपण शोधलं पाहिजे. आता प्रश्न पडतोय का की आम्ही केले तर चालेल का? बघा, ज्याचा त्याचा भाग आहे. प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो, ज्याप्रमाणे आपल्याला भूक लागलेली आहे, आपल्याला भूक लागल्यावर आपण स्वतः जेवण बनवतो. आपल्याला भूक लागली की आपण हॉटेलमध्ये जेवायला जातो. आपल्याला भूक लागली की आपण टपरीवर जातो, बरोबर की नाही? तर दुसऱ्यांना पण सांगत सुटतो, मला भूक लागली, चला माझ्यासोबत. नाही आहे, बरोबर की नाही? मग तसाच हा भाग आहे. आपल्याला देवाची भक्ती करायची आहे, देवाची उपासना करायची आहे, नित्य नियमाने नामस्मरणामध्ये राहायचं आहे. मग त्यासाठी आपण केलेला अट्टाहास, त्यासाठी दिलेला प्रत्यक्षपणे वेळ आपला वाया जाणार नाही. उलट प्रत्यक्षपणे
जेवढं आपण नामस्मरणाला वेळ दिलेला आहे, जेवढी आपण भक्ती करण्यासाठी, जेवढे आपण बघा प्रत्यक्षपणे संकल्प करण्यासाठी जो वेळ दिलेला आहे ना, तो वेळ आणि प्रत्यक्षात तुला मिळालेले सामर्थ्य हे शेवटच्या क्षणापर्यंत आहे. कारण आपण पाहतो आपल्या आजूबाजूला सुद्धा शेजारी राहतात, आपले नातेवाईक सुद्धा असतात, मित्रमैत्रिणी सुद्धा असतात, त्यांच्या घरामध्ये सुद्धा गुरुवार पूजले जातात. प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना, आपण विचार करतो शेवटचा गुरुवार आहे, महिला वर्गांना नमस्कार आहे. समर्थ म्हणाले, कुणाच्याही अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. कारण का हा भाग पहावे आपणासी आपण का भाग द्यावा लागला. आपण काय विचार करतो, भक्ती करताना आपण प्रत्येकाला विचारायला गेलो होतो की खरंच गुरुवार या तारखेपासून सुरुवात होते का. बघा, मार्गशीर्ष गुरुवारातला पहिला दिवस हा शुक्रवारी आला होता. म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला दिवस हा शुक्रवारी आला होता, गुरुवार होऊन गेला होता. मग आपल्याला मध्येच प्रश्न पडला, गुरुवार कधीपासून पूजायचे. अरे नामस्मरण तुला चालू ठेवायचं आहे, तुला भक्ती करायची आहे, ती फुकट कधी जात नाही आहे का. फुकट जाते हो. नामस्मरण केलं गेलं फुकट, असं कधी झालं आहे का. नाही आहे. तुला सामर्थ्य प्राप्त होईल हो. काम केलं, कष्ट केलं, त्याचं फळ तुला निश्चितच मिळणार आहे. वाईट कर्म केले, वाईट कर्माचं भोग तुला भोगणं आहेच, यातून तुला सुटका नाही. मग आपल्या मनाला पडलेला प्रश्न, आता शेवटचा गुरुवार येतोय, महिला वर्गांना नमस्कार पुन्हा एकदा. कारण का भाग याचसाठी केला होता, आत्ताच शेवटचा दिवस गोड व्हावा. समर्थ म्हणाले, आपण प्रत्येकाच्या घरामध्ये आपण पाहत असतो, प्रत्येकाच्या बघा ज्याप्रमाणे आपण दृष्टिकोनातून पाहायला गेलो ना, प्रत्येकजण कसं उपासना करत आहे, कशा प्रकारे भक्ती करत आहेत, कशा प्रकारे नामस्मरण करत आहेत, कशा प्रकारे देवाची भक्ती करत आहेत, हे आपण पाहत असतो. त्याचप्रमाणे आपण बघा, ज्याप्रमाणे एखाद्या शेवटच्या गुरुवारी बघा आपण जे भांडी आणत असतात, कोणी कुंकवाची डबी आणत असते, कोणी पळ्या देत असतात. बघा प्रत्यक्षपणे ज्याचा त्याचा भाग आहे. आता विचार जर आपण केला, आपण सुद्धा काय करत असतो, त्यामध्ये भेदभाव करत असतो. का भाग द्यावा लागला. पुन्हा एकदा समर्थ म्हणाले, कुणाच्याही अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. का भाग द्यावा लागला. हा भाग या देहाचा चालू आहे, हा भाग यांच्या घरातला आहे, म्हणजे आपल्या घरातला आहे. आपण काय पाहतो, शेजारच्यांनी काय घेतलं, प्रत्येक महिलेला बघा, जे कोणी घरामध्ये पूजन करायला येतील, हळदी कुंकू लावायला येतील, प्रत्यक्षात त्यांना डबे द्यायचे. काय भाग दिलेला आहे. आता आपण काय विचार करणार, आपण त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ, त्यांनी डबे घेतलेत ना, मग आपण वरचढ, प्रत्यक्षपणे आपण त्यांच्यापेक्षा मोठे डबे घ्यायचे. हा भाग नसावा, हा भावार्थ आपल्यामध्ये नसावा. बरोबर की नाही. प्रत्यक्षात आपल्या वाटेला जेवढे बघा अंथरूण असून पाय पसरावे, आपल्याला जे काही देता येईल ना, ते आनंदाने आपण दिलं पाहिजे. समोरच्या बघा प्रत्यक्षात गृहिणीने, प्रत्यक्षात स्त्रियांनी ते काय केलं पाहिजे, ॲक्सेप्ट केलं पाहिजे, स्वीकारलं पाहिजे. यातच खरा आनंद आहे. तुम्ही जरी बघा प्रत्यक्षात टिकल्यांचा पाकिट जरी दिला ना, किंवा कुंकवाची डबी जरी दिली ना, तरी प्रत्यक्षात त्यांनी ॲक्सेप्ट केलं, स्वीकारलं, तरी आनंद आपल्यामध्ये झाला पाहिजे. आपण काय विचार करणार, अरे त्यांनी पंचपाला दिला, मग आपल्याला देता नाही आलं. बरोबर की नाही. म्हणजेच काय, मग माझी भक्ती देवापर्यंत पोहोचली नाही का, मला त्यांना दिलं नाही म्हणजे माझा हा महिना फुकट गेला का. नाही आहे, असं कधीही होत नाही आहे. हा फक्त आपल्या देहातला मधला पूर्णपणे जर पाहायला गेलं ना, तर अंधविश्वास आहे.
बरोबर की नाही. आपल्याला तो अज्ञान बाजूला काढायचा आहे. अज्ञान जेव्हा आपल्यामधला बाजूला सरेल ना, तेव्हा निश्चितच काय उरेल, ज्ञान उरेल ना. जरी आपल्याला काही देता नाही आलं, बघा आपल्या डब्यामधली साखर असते ना, ती जरी त्यांच्या हातावर दिली ना, तरी त्यांच्या चेहऱ्यावर बघा गोडवा निर्माण होईल. विचार करा, त्यांच्यासोबत लहान मुलं लहान मुलीसुद्धा येतात ना, त्यांनासुद्धा दिली ते आनंदाने उलट उड्या मारत जातात. आणि त्यांना भांडी दिली की ते वाजवत बसतात. मग आता विचार करा, साखरेमध्ये गोडी आहे का डब्यामध्ये गोडी आहे? विचार करा. म्हणजे भाग डब्यांचा आणि साखरेचा नाही आहे, भाग आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याचा आहे. आपल्या देहाला आनंद कशामध्ये आहे? आपण केलेली भक्ती, आपण केलेली उपासना, आपण केलेलं नामस्मरण देवाचरणी पोहोचलं आहे का, हे पाहणं गरजेचं आहे. ज्या वेळेला आपण केलेली भक्ती बघा उत्तम रीतीने तल्लीन होऊन मग्न होऊन ज्यावेळी आपण भक्ती करत असतो, त्यावेळी प्रत्यक्ष आपल्या नजरेसमोर, आपल्या नजरेत ज्यावेळी बघा आपले डोळे बंद असतात, त्या बंद डोळ्यांमध्ये प्रत्यक्षात परमेश्वराचं रूप दिसणं गरजेचं आहे. आपण डोळे बंद करतो, हातामध्ये स्मरणिका असते, परंतु आपले कान आहेत ना, शेजारी असलेल्या बघा त्या भांडणांमध्ये हे गुंतलेले असतात. त्यांचा आवाज आपल्या कानापर्यंत पोहोचतोय, हातामध्ये स्मरणिका आपण बघा ते ओढत असतो. उपयोग काय? मग देवापर्यंत पोहोचलेली भक्ती ही पोचत नाही ना मग. कारण आपला मन कुठे आहे? बरोबर का? मनाबरोबर. कारण मन हा इंद्रियाचा राजा आहे. मग कान कुठे गेले आपले? म्हणून या कानाला बघा प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो, दुकान, 2 कान दिलेले आहेत, आपलं हे दुकान चालू असणं गरजेचं आहे. आपले डोळे म्हणजे बघा आपल्या दुकानाचं शटर बघा बंद केल्यावर कोणी येणार नाही ना, बरोबर की नाही. मग त्याचप्रमाणे ते सुद्धा उघडे असणं गरजेचं आहे. आणि कान हे उत्तमाचं श्रवणासाठी तत्पर असणं गरजेचं आहे. म्हणून समर्थ म्हणाले, आता श्रवण केल्याचे फळ, क्रिया पालटे तात्काळ, तुटे संशयाचे मूळ एक सरा. त्यासाठी श्रीमंती ही बघा प्रत्यक्षात घरातली श्रीमंती न पाहता या देहाची श्रीमंती पाहणं गरजेचं आहे. घरामध्ये जेवणासाठी जरी आमंत्रण केलं असला आणि आपल्याकडे बघा पैसे नसले, आपलं घर बघा प्रत्यक्षपणे गरिबीतलं आहे. अहो गरिबीतलं नसतं अहो घर. प्रत्येकाच्या कर्माचा भाग असतो. देह हा श्रीमंतीचा आहे, परमेश्वराने प्रत्यक्षात आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे. फक्त आपण आपले कर्म कमी पडलेले आहेत. परंतु त्याचप्रमाणे त्यांनी जेवणाला जरी आमंत्रण केलं असलं, आपण जरी कोणाला आमंत्रण दिलं नसेल, तरी बघा ही देवाचरणी नक्कीच आपण केलेली उपासना भक्ती ही नक्कीच पोहोचणार आहे. म्हणून समर्थ म्हणाले, प्रत्यक्षात भाग दिलेला आहे. ज्याची खावी पोळी त्याचीच वाजवावी टाळी. का भाग दिला? कारण ज्याप्रमाणे तुम्ही श्रवणासाठी तत्पर राहाल, ज्यासाठी तुम्ही प्रत्यक्षात बघा गुरुवार संपायला अजून वेळ आहे आणि त्याच्या अगोदर बघा आपल्या उपासनेमध्ये ज्याप्रमाणे प्रत्येक दिवस हा महत्त्वाचा असतो, प्रत्येक क्षण हा महत्त्वाचा असतो, त्याप्रमाणे आपल्यामध्ये असणारी उपासना, आपल्यामध्ये असणारं बघा निवेदन, आपल्यामध्ये असणारी भक्ती ही वाढवायची. ज्याप्रमाणे तुमच्यामध्ये वाढ होईल, त्यामध्ये बघा जसजसं आपण बँकेमध्ये पैसे भरत असतो, त्या पैशावर मिळणारे बघा जो व्याज आहे, त्या व्याजावर व्याज मिळणं म्हणजे यालाच काय म्हणतात, बरोबर की नाही. मग त्याचप्रमाणे आपल्याला सुद्धा काय मिळणं आहे, प्रत्यक्ष सामर्थ्य मिळवायचं आहे. म्हणून समर्थ म्हणाले, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु येथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ.